नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शिंदखेडा मतदारसंघातील ज्ञानेश्वर भामरे घेणार माघार, महाविकास आघाडीचे संदीप बेडसेंना पाठिंबा। भाजप महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ। दिवाळी निमित्ताने सराफ बाजार फुलला, सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। दीपावली पाडवा दिनी सगर उत्सव साजरा। आणि सत्यशोधक समाज संघाच्या वतीने बळीराजा प्रतिमेचे पूजन। आता बातम्या विस्ताराने। शिंदखेडा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर भामरे यांनी आपली उमेदवारीची तलवार मान्य केली आहे। तालुक्यातील अन्याय, अत्याचार, दडपशाहीचे राजकारण हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीचे संदीप बेडसे यांना पाठबळ देण्याची भूमिका भामरे यांनी घेतली आहे। गोविंद बागेत श्री शरद पवार यांची देखील भामरे यांनी भेट घेतली। शिंदखेडा मतदारसंघात श्री ज्ञानेश्वर भामरे यांची स्वतंत्र ताकद आहे। त्यांनी देखील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मात्र त्यांनी अचानकपणाने गोविंद बागेत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व श्री शरद पवार यांची भेट घेतली आहे। भेटीत पवार साहेबांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आपला अपक्ष दाखल केलेला उमेदवारी अर्ज 4 नोव्हेंबर रोजी माघारी घेणार। तालुक्यातून अन्याय, अत्याचार, दडपशाहीचे राजकारण हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांच्या पाठीशी भक्कमपणे पाठबळ उभे करणार, असे श्री ज्ञानेश्वर भामरे यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान सिंदखेडा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होईल हे मात्र आता स्पष्ट होत आहे। नमस्कार, आज मी गोविंद बागेमध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या भेट घेतली आणि साहेबांनी मला आदेशित केले की आमच्या महाविकास आघाडीच्या श्री संदीप बेडसे यांना यावेळेस मदत करावी आणि तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला जो आहे तो माघार घ्यावी। मी साहेबांना सांगितले की माझ्या कार्यकर्त्यांशी सर्व चर्चा करून मी 4 तारखेला माघार घेईन, कारण 2014ला आपण सांगितल्यावर मी मदत केली नव्हती आणि म्हणून यावेळेस 20 वर्षाचा अन्याय आणि अत्याचार मिटवण्यासाठी, जयकुमार रावळाचा पराभव करण्यासाठी मी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीपदादा बेडसे यांच्यासोबत तन मन धनाने राहील। धन्यवाद। वर्षानुवर्ष एकाच परिवाराकडे सत्ता राहूनही तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नाही। तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी भक्कमपणाने असल्याचे हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मी नक्कीच विजयी होईल, असा आत्मविश्वास भाजप महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। दीपावली पाडवा दिनाचे औचित्य साधित धुळे ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे। नगाव येथील ग्रामदैवत मारुतीराया व महादेव मंदिराचे दर्शन घेत नारळ वाढवून प्रचार मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। गावातून प्रचार रॅली ही काढण्यात आली। त्यानंतर सोनगीर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शन करीत आशीर्वाद घेत राम भदाणे यांनी नगाव, सोनगीर, देवभाणे व लगतच्या गावांमधून प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, ज्ञानज्योती भदाणे, मनोहर भदाणे
यांच्यासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षानुवर्ष तालुक्याची सत्ता एकाच परिवाराकडे राहिली, मात्र अपेक्षित विकास झालेला नाही। परिणामी तालुक्यात जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे। जनता माझ्या पाठीशी भक्कम असल्याने मी निश्चितच विधानसभा निवडणुकीत विजयी होईल, असा आत्मविश्वास भाजप महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। दिवाळी निमित्ताने सराफ बाजार चांगलाच फुलला आहे। धुळे शहरातील बाजारपेठेत सोने खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे। सोने खरेदी त्यातील गुंतवणूक याचा फायदा होत असल्याने ग्राहक सोने खरेदीस पसंती देत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले आहे। दिवाळी उत्सव हा नवनिर्मितीचा, मांगल्याचा, तेजोमय प्रकाशाचा उत्सव मानला जातो। या निमित्ताने नवनवीन खरेदी ही प्रामुख्याने केली जात असते। दिवाळी उत्सव काळात धनतेरस पासून भाऊबीजेपर्यंतचा प्रत्येक दिवस सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो। परिणामी सराफ बाजार चांगलाच फुलला आहे। धुळे शहरातील सराफ पेढीवर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे। सोने खरेदी व त्यातील गुंतवणूक ही फायद्याची असल्यानेच ग्राहकांमधून सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले आहे। नाशिककर कुटुंबीय तसेच श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा। दीपावली हा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा सण हिंदू धर्मशास्त्रात आहे। धनतेरस पासून भाऊबीजेपर्यंत दीपावली सोने खरेदी करण्याचा योग असतो। हे 5 दिवस खूप शुभ मानले जातात। दीपावली जरी अमावस्येला येत असली तरी दीपावलीचा दिवस हा अतिशय खूप महत्त्वाचा मानला जातो आणि सोने खरेदी अक्षय समजलं जातं। आपण सोन्याचं जर भाववाढीचं लक्षात घेतलं तर मागच्या वर्षी 2023 साली ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा भाव 58,000 होता आणि ह्या ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा भाव 80,000 रुपये। म्हणजे सोन्याने अक्षरशः गुंतवणूकदारांना 30% परतावा दिलेला आहे, जो तुम्हाला कुठल्याही पोर्टफोलिओत पाहायला मिळत नाही। आणि आपल्याकडे कोणीही अगदी प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा अर्धा ग्रॅम सोनं 1 ग्रॅम सोनं घेऊन गुंतवणूक करत असतो आणि ती त्याला अतिशय फायदेशीरच ठरत असते। हे दरवर्षी आपल्याला दिसून आलेलं आहे। तर मग सर्व जनतेला विनंती करेल की त्यांनी त्यांच्या सराफांकडे जाऊन, अशी गरज नाही की माझ्याचकडे यावं, त्यांनी त्यांच्या विश्वासाच्या सराफाकडे जाऊन सुवर्ण खरेदी नक्कीच करावी, कारण याच्यात तुमचा भरपूर फायदा आहे। दरवर्षी सोन्याच्या भावावर अतिशय 30% नाही धरलं आणि 10% जरी भाववाढ मिळाली तरी प्रत्येकाला त्याच्यात खूप फायदा आहे। तरी मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी सुवर्ण खरेदी करावी। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। दीपावली उत्सवानिमित्ताने पाडवादीने गवळी बांधवांच्या वतीने सगर उत्सव साजरा करण्यात आला आहे। या उत्सवात रेड्याला सजवून परिसरात मिरवणूक काढली। उत्सवात गवळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दीपावली उत्सव निमित्ताने पाडवादीने धुळे शहरात गवळी बांधवांच्या वतीने सगर उत्सव साजरा केला जातो। या उत्सवात त्यांच्याकडील रेड्याची सजावट व पूजा करीत ढोल ताशांच्या गजरात परिसरातून मिरवणूक काढली जाते। धुळे शहरातील जुने धुळे परिसरात गवळी समाजातील जाधव परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रतिपदा दिनी सगर उत्सवानिमित्त रेड्याला सजवून त्यांचे पूजन केले जात असते। आज जुने धुळे परिसरातील काशीनाथ जाधव यांच्या वतीने या ठिकाणी सगर उत्सव निमित्त रेड्याला सजवून डीजेच्या वाद्यवृंदात नाचत गाजत सदर रेड्याची मिरवणूक संपूर्ण जुने धुळे परिसरातून काढण्यात आली। यावेळी गवळी समाजाचे नेते हिरामण आप्पा गवळी, काशीनाथ जाधव, अमोल जाधव, श्यामकांत आजबे, विठ्ठल गवळी, नाना गवळी, लकी जाधव, सागर जाधव, स्वामी गवळी, सौ सुरेखा काशीनाथ जाधव, हिरामण जाधव, गणेश जाधव, माणिक जाधव
यांच्यासह संपूर्ण जाधव परिवार सहभागी झाले होते। इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो असा जयघोष करीत सत्यशोधक समाज संघाने सम्राट बळीराजा उत्सव साजरा केला आहे। दिवाळी उत्सव पाडवा दिनी धुळे शहरातील अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले पुतळा परिसर आवारात सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे। इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो असा जयघोष करीत या प्रसंगी करण्यात आला आहे। सत्यशोधक समाज संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राजकिशोर तायडे, प्राध्यापक अनिल बोरसे, प्राध्यापक तीर्थदास अहिरे, ज्ञानेश्वर माळी, प्राध्यापक भूषण पाटील, डॉक्टर झालटे, विजेंद्र चौहान, डॉक्टर सुनील वाघ, डॉक्टर सुशील कुमार महाजन, दिलीप आप्पा देवरे, डीपी महाले मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्मरण केलं गेलं। आजही माझ्या मावल्यांची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे, सर्व समाजाची इच्छा आहे की आजही इडापिडा टाळो आणि बळीचं राज्य हो आणि ही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सर्वांना नवीन पिढीसाठी सम्राट बळीराजा काय होता, कोण होता हे समजावं, म्हणून हा सम्राट बळीराजा उत्सव बलप्रतिपदेच्या दिवशी केला जातो आणि या बलप्रतिपदेच्या या बळी उत्सवाचे आपल्या सर्वांना शुभेच्छा। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।